हो शब्द स्वरांचे बनती गाणे, साज नवानंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गाण्यांच्या गोष्टी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गाण्यामागची भूमिका ही सुद्धा समजून घ्यायला हवी. गायकाच्या दृष्टीने शास्त्रीय संगीताचा पाया जेव्हा असेल तेव्हा नक्कीच त्या गायकाची इमारत उत्तम बांधली जाते असं नेहमी म्हटलं जातं. आणि त्यामुळेच अभिजात शास्त्रीय संगीताला एक खूप मोठं महत्त्व आहे. शास्त्रीय संगीताचं योगदान तितकंच अगदी अलौकिक असं आहे. आणि म्हणूनच याच क्षेत्रात, शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात, अगदी शास्त्रीय बंदिशीपासून टप्पा, ठुमरी, अभंग ते नाट्यसंगीत असा एक अनोखा प्रवास ज्यांनी घडवला, किंबहुना संगीताच्या या सगळ्या प्रांतात अत्यंत लीलया मुसाफिरी ज्यांनी केली, असे दोन दिग्गज कलावंत आज आपल्यासोबत आहेत. पंडित शौनक अभिषेकी आणि पंडित रघुनंदन पणशीकर. नमस्कार. नमस्कार. दोघांचेही स्वागत आहे. आज या मैफिलीमध्ये शास्त्रीय संगीताची नेहमीची जी बैठक असते त्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे, कारण त्या सगळ्या गाण्यांमागच्या गोष्टी आम्हाला आज ऐकायच्या आहेत. त्यामुळे आज या मैफिलीची सुरुवात करताना मला वाटतं शास्त्रीय संगीतातल्या अशाच एका अनोख्या किंवा वेगळ्या अशा रूपाने जर आपण सुरुवात केली तर आम्हाला आवडेल. नक्कीच. ठीक आहे. आम्ही आपल्यासमोर सामवेदातील जाती गायन आणि त्याला जोडून एक अनोखी रागमाला सादर करतो. वा, ज्यात 17 राग गुंफले गेलेत वा. आणि प्रत्येक ओळीला राग बदलतो. आपण ऐकावं. नक्की. भवललाट नयनाम्बुजादिकं तं भवललाट नयनाम्बुजादिकं नगसोनु प्रणयगिरि समुद्भवम् नगसोनु प्रणयगिरि समुद्भवम् सरसकृत तिलकपङ्कानुलेपनं प्रविकसित कुमुददल फेनसन्निभम् कामीजन नयन हृदयाभिनन्दिनं प्रणमा
लोचनम् प्रणमामि देवं कुमुदादिवासिनम्। हिंडोल गावत सब, हिंडोल गावत सब, हिंडोल गावत सब, ओढव कल्याण थाट, ओढव कल्याण थाट, भूपाली सुद सुररज, भूपाली सुद सुररज, छाया नटराग गाय, छाया नटराग गाय, बिलावल बंगाल, बिलावल बंगाल, शंकर सुधराग गाय, शंकर सुधराग गाय, देसराग उपजत, देसराग उपजत, तिलक कामोद बिलसत, तिलक कामोद बिलसत, बसंत दिन बेलरिया, बसंत दिन बेलरिया, श्रीराग गुणी गावत, श्रीराग गुणी गावत, मारवा स्वरूप लसत, मारवा स्वरूप लसत, पुरिया सुसंगत सो, पुरिया सुसंगत सो, भैरवनंतराग, भैरवनंतराग, गुर्जरी गुणगान करत, गुर्जरी गुणगान करत, मालकंस राग मधुर, मालकंस राग मधुर, भैरवी भगती रस, भैरवी भगती रस, जौनपुरी अति मनोहर, जौनपुरी अति मनोहर, सारंग मदमान, सारंग मदमान, हर हर प्रिया दास गावे, हर हर प्रिया दास गावे, हिंडोल गावत सब, हिंडोल गावत सब, हिंडोल 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 गावत। वा, म्हणजे एका रागातनं दुसऱ्या रागात जाणं हे लीलया तुम्हीच करू शकता, कारण इतकी जी बैठक आहे तुमची मुळातली तीच इतकी अप्रतिम आहे की आम्हाला हे ऐकतानाच खूप सुंदर वाटलं. म्हणजे छान एका रागातनं दुसऱ्या रागात, आणि प्रत्येक वाक्याला तो राग बदलतोय, त्यामुळे हे खूप मोठं आव्हान आहे खरं तर. आजच्या अनेक गायकांनी हे ऐकलं पाहिजे आणि त्याची तयारी केली पाहिजे असं निश्चित वाटतं. गोष्टी गाण्यांच्या. रघुदादा, मुळात घरातले गाण्याचे संस्कार आणि त्या संस्कारांवर किशोरीबाईंची मोहोर हा तुमच्या बाबतीतला खरं तर आणखी एक मोठा योग असं म्हणायला हरकत नाही. किशोरीताईंसारख्या गुरुकडनं गाणं शिकायला मिळणं आणि शास्त्रीय संगीताची ती उपज त्यांच्याकडनं येणं, या दृष्टीने तुम्हाला किशोरीताईंकडनं काय शिकायला मिळालं? एखादी आठवण आणि त्याला जोडून एखादी बंदिश. नक्कीच. मी किशोरीताईंच्याकडे शिकायला मिळणं हे माझ्या दृष्टीने हा अतिशय मोलाचा आणि भाग्ययोग होता. खरं. आणि बऱ्याच वेळेला कसं शिष्य गुरुच्या शोधात जातात, तसं नेमकं आमचं नाटकाचं काम सुरू होतं, त्यामुळे मी किशोरीताईंच्याकडे मदतनीस म्हणून जात होतो, आमच्या बाबांचा किंवा नाट्यसंपदाचा माणूस म्हणून. आणि ते ती जे काही शिकवत होत्या ते समोरच्या त्यांच्या शिष्याला येत नव्हतं. अच्छा. मी बाजूलाच बसलो होतो, त्यांनी लगेच अरे तू पण गातोस ना, हे म्हणून दाखव म्हणून सांगितलं. मी ते म्हणून दाखवलं, त्यांना काय त्याच्यात दिसलं मला माहिती नाही, पण त्या म्हणाल्या अरे मुलाच्या आवाजात दर्द आहे म्हणाले, ये संध्याकाळपासून. ओ. त्यामुळे त्या म्हणजे त्या
घटनेनंतर आपण ज्याला म्हणतो ना एक मॅजिक मोमेंट, तसा तो माझ्या आयुष्यामध्ये आला. आणि ताईंनी स्वतःहून हे म्हणणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट, खूप मोठा माझा भाग्ययोग चालून आला माझ्या आयुष्यामध्ये. आणि मी किशोरी ताईंच्याकडे शिकायला लागलो. जवळपास मी 20 वर्ष शिकलो. त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी आहेत, म्हणजे शास्त्रीय संगीत, स्वराभ्यास. पण मला असं वाटतं की किशोरीताईंचे मुख्य शिकवण जी आहे ते स्वरांचं प्रेम, की ते स्वरांचं प्रेम त्यांनी आम्हाला शिकवलं. आणि किशोरीताई म्हटल्यानंतर भूप, आणि भूप म्हटल्यानंतर सहेलारे. त्यामुळे ते एक आठवण आहे त्यांची. मी शेवटी असं आहे की आपण हे गाऊन मी त्यांना वंदन करतोय, त्यांच्या प्रती असलेली श्रद्धा मी म्हणतोय मी. आणि मला सहेलारे म्हणायला नक्की. आम्ही सगळ्या रसिकांनीही सहेलावर तितकंच प्रेम केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल तुमच्याकडनं. जन्म जन्म को संग न भूले, जन्म जन्म को संग न भूले, अब के मिले सो बिछुरा न पाए, सही धरे मिल गए सही धरे। सहेला 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 रे मिल गए सहेला सहेला सप्त सुरन के
सहेला रे सहेला रे आवी वा वा. रघुदादा, आज पुन्हा एकदा ताईंचं सहेला रे आठवलं, कारण त्यांना असं मी समोर बसून त्यांचं ऐकलेलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ते स्वर कानात आले. आणि खरंच आहे, तो वारसा तुम्ही आज पुढे नेत आहे, ताईंचं गाणं पुढे नेत आहे, हा खूप मोठा विषय आहे खरं तर, महत्त्वाचा. ताईंचीच कृपा म्हणजे दुसरं खरंच आहे. पण ही आपल्या पूर्वसुरींची कृपा असते म्हणून आपण पुढे जातो आणि पुढच्या टप्प्यावर आपल्याला समृद्ध करत जातो. मला वाटतं शौनकजी, तुमच्याही बाबतीत हेच झालं की संस्कारातनंच गाणं आलं, कारण घरातच गाणं होतं. आजोबा तुमचे गोमंतकातले कीर्तनकार आणि चुलत आजोबा म्हणजे अर्थात मास्टर दीनानाथ मंगेशकर. तर हा सगळा वारसा आणि वडिलांनी जे काही करून ठेवलं आहे खरं तर, संगीत रंगभूमी म्हणा किंवा शास्त्रीय संगीताच्या बाबतीत, जितेंद्र अभिषेकी हे नावच एका विद्यापीठासारखं आहे आणि तुम्हाला त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. माझा प्रवास खरं सांगीतिक प्रवास याच्यामुळे सुरू झाला की आमच्या घरात गुरुशिष्य परंपरा आहे आणि गुरुग्रही राहून मुलं शिकतात. माझ्या वडिलांनी कधी एक पैसा घेतला नाही कोणाकडनं शिकवण्याचा. जवळ 40 ते 50 वर्ष त्यांनी मोफत विद्यादान केलं. आणि आज जी मोठी नावं आहेत, पंडित प्रभाकर कारेकरांपासून ते देवकी पंडित, पंडित राजा काळे, खरं सगळे आमच्या घरी राहून शिकलेली मुलं आहेत. त्यामुळे त्यांचे संस्कार, आजूबाजूला 24 तास संगीत चालू असायचं, ते संस्कार माझ्यावर झाले. आणि कुठेतरी मला अशी जाणीव झाली की जर बाहेरची लोकं येऊन इतक्या कष्टाने गाणं करू शकतात, तर मी वाहत्या गंगेत कसा कोरडा राहू शकतो. खरं. तर माझे वडील फिरतीवर असायचे कार्यक्रमांसाठी, संगीत दिग्दर्शन, सगळ्या विविध गोष्टीमध्ये ते. गोष्टी गाण्यांच्या. तर मला आमच्या घरी जे बाबांचे ज्येष्ठ शिष्य होते, पंडित राजा काळे, मंगेश मुळे, सुधाकर देवळे, यांनी माझ्याकडनं मुखोद्गत करून घेतल्या गोष्टी. म्हणजे वयाच्या 10व्या 12व्या वर्षी मला 30-40 बंदिशी मुखोद्गत होते. अरे वा. त्यामुळे आजही मला बघून म्हणायला लागत नाही. त्यावेळेस जे पाठ करून ठेवलंय ते अजूनही स्मरणात आहे, पाया पक्का झालेला. हां. त्यानंतर मला वडिलांनी जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका आणि किशोरीताईंच्या गुरु भगिनी कमलताई तांबे यांच्याकडे शिकायला पाठवलं. त्यांनी माझा पाया पक्का करून घेतला. 3-4 वर्ष मी त्यांच्याकडे शिकलो. आणि त्यानंतर जवळजवळ एक तप मी 24 तास वडिलांच्या सानिध्यात होतो. म्हणजे ते जिथे जायचे त्यांच्यावर असायचो, त्यांच्या मागे साथीला. सगळी तंत्र, म्हणजे गायन शिक्षण तर झालंच, पण समाजात कसं वावरायचं पासून बोलायचं कसं, कार्यक्रमात काय पेश करायचं, स्वतःला प्रेझेंट कसं करायचं, 4 लोकात आपली इमेज कशी राहिली पाहिजे, हे ते सगळ्या गोष्टी मला वडिलांकडनं शिकायला मिळाल्या. जवळजवळ तो एक तप माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. आणि त्यांच्या कृपेने आज जे काही आहे त्यांच्या आणि माझ्या मातोश्रींच्या, ते आज आपल्यासमोर आहे. वा, खरंच खूप सुंदर. आणि ते गाण्यातनं तुमच्या दिसतं. जेव्हा जेव्हा तुम्ही गाता तेव्हा पुन्हा एकदा जसं किशोरीताईंची आठवण येते तसंच अभिषेकी बुवांची आठवण येते. आणि ती आठवण येत राहावी थोडी, असंही आम्हाला रसिकांना वाटतं. कारण तुम्ही तुमचं गाणं तर केलं आहे, पण तो एक वारसा जपताय तुम्ही, त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. आज त्यांची एखादी बंदिश वेगळी काही मी वडिलांनीच रचना केलेली एक बंदिश ऐकतो. एक अनोखा राग आहे, रागिणी आहे ती. हां, राग झिलफ म्हणून. अच्छा. हजरत अमीर खुसरो यांची रागिणी आहे. वा. त्याच्यातली एक बंदिश आपल्याला ऐकवतो. आवडेल. रे
रे ना दरस बिन सुनो लागे देश दरस बिन सुनो दरस बिन सुनो लागे देश दरस बिन सुनो लागे देश दरस बिन सुनो बिन सुनो लागे देश दरस बिन सुनो लागे देश विदेश पियो बुलावे को करहूँ वाली तन मन पेश दरस बिन सुनो सगम प सद सग गम ग सद दम ग सद सग सद ग गम प म प गम ग सद रस बिन सुनो दरस बिन सुनो सुनो लागे लागे देश दरस बिन सुनो लागे देश दरस बिन सुनो लागे देश विदेश पिया बुलावे को करहूँ वाली तन मन पेश दरस बिन सुनो लागे लागे देश दरस बिन सुनो लागे का करूं कित जाऊं सखीरी का करूं कित जाऊं सखीरी का करूं कित जाऊं सखीरी धरूं जोगन के भेष दरस बिन सुनो सगम पद सग साग सध ग सध पमग गम पद सा गम पद गम गम ग सदरस बिन सुनो लागे देश का करूं कित जाऊं सखीरी धरूं जोगन के भेष दरस बिन सुनो लागे देश दरस बिन सुनो दरस बिन सुनो दरस बिन सुनो लागे दे वा अभिषेकी बुवांच्या गायकीने पूर्ण शास्त्रीय संगीताला आणि नाट्यसंगीताला सुद्धा एक वेगळा आयाम दिला खऱ्या अर्थाने. म्हणजे बंदिशी आहेतच, तो वारसा तुम्हाला मिळाला, पण पुढे नाट्यसंगीताच्या बाबतीत सुद्धा अभिषेकींनी जे काही संगीत दिलं आहे ते संगीत नाटकांना एका वेगळ्या दर्जावर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं त्यांनी.
पुनरुत्थान म्हणू शकतो. पुनरुत्थान म्हणू शकतो. अगदी खरं आहे. पण हे करत असताना पुन्हा मला रघुदादा कट्यारची आठवण येते. कारण अभिषेकी बुवांचं संगीत, दार्वेकर मास्तरांची लेखणी, प्रभाकर पणशीकर जे तुमचे वडील, ज्यांनी नाट्यसंपदासारख्या अतिशय अप्रतिम अशा दृष्टीने एक संस्था उभी केली आणि तो फिरता रंगमंच आणि ते गाणं त्यातलं सगळ्याच गोष्टी कट्यारच्या, म्हणजे कट्यार हे एक इंद्रधनुष्य होतं असं म्हणायला हरकत नाही, जे मराठी रंगभूमीवर अवतरलं आणि प्रेक्षकांना त्यांनी मोहिनी घातली. आणि त्याच कट्यारमध्ये तुम्हाला छोट्या सदाशिवची भूमिका करता आली. हो, अगदी मी थोडाफार गात होतो, त्यामुळे एकदम बाबांच्या लक्षात आलं की अरे या रोलसाठी रघुत चांगलं गाऊ शकेल. बरोबर. मग लगेच टेस्ट घेतली आणि मला त्याच्यामुळे म्हणजे दार्वेकर मास्तरांनी मला शिकवलं सगळं. म्हणजे त्यांच्याकडनं तालीम मला मिळाली मला. बरोबर. आणि बुवांनी पण, म्हणजे अभिषेकी बुवांनी पण एकदा बघितलं ते. आणि मी त्याच्यातलाच दुसरा किस्सा की मी जरा मोठा झालो त्याच्यात. बरं. त्यामुळे मग ते अभिषेकी बुवाच म्हणाले बाबांना की अहो हा नाही सॉरी दार्वेकर मास्तर, हा काय गरीब मुलगा वाटत नाही आहे, हा शेडजीचा मुलगा वाटतोय आता. म्हणून मग ते मला म्हणजे अर्थात ते भूमिकेची मर्यादा त्याची आहे, 2च वर्ष करू शकतो मुलगा तो. बरोबर. आणि कट्यार हे मला त्याच्यामुळे 75 प्रयोग तिथे मी गेल्यामुळे मला म्हणजे मी कट्यारला एक गाणाऱ्यांसाठी ही गीताच आहे. अगदी. म्हणजे गाणं हा त्यातला सेक्शन जरी बाजूला केला तरी नुसतं गाणं कसं शिकावं, गावं, काय घ्यावं, कुठे लक्ष द्यावं आणि आपण व्यवस्थितपणे, म्हणजे सदाशिव हा त्यांनी आयडियल शिष्य निर्माण केलेला आहे. आणि गाण्याविषयी मी काय बोलू, कारण त्याच्यात शास्त्रीय संगीतापासून ते अगदी आपण ट्रॅक म्युझिक पर्यंत सगळं. कव्वाली पण होती. कव्वाली तर आहेच, म्हणजे आणि ट्रॅक म्युझिक म्हणजे जे त्यावेळेला 40-50 वर्षांपूर्वी ट्रॅक म्युझिक वरती सगळी रागदारी रागमाला जी आहे ती त्याच्यामध्ये होती. हे सगळं मला बघता आलं. त्यामुळे माझी पुढची किशोरीताईंची जी बैठक होती ती इथेच माझी ह्याच्यात तयार झाली ती. त्यामुळे मी डोक्यात हेच ठेवून किशोरीताईंच्याकडे गेलो होतो. आणि शिष्य भूमिकेतनं तर त्यावेळेला मला भार्गवराम मामा माझ्याबरोबर होते काम करायला. खूप ते भार्गवराम मामा, वसंतराव हे एखादा दिवशी प्रयोग नसेल तर त्यांच्या गप्पा व्हायच्या त्या गाण्यातल्या व्हायच्या. म्हणजे त्या सगळ्या माझ्या काढून मैफिली पण व्हायच्या. फैयाजताई होत्या. करेक्ट. मग फैयाजताईला अदा वसंतराव शिकवायचे. आणि ह्या चालींच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं, म्हणजे ते बोलणं इतका मोठा नाही आहे, पण मला असं वाटतं की चालीचा तोल कसा सांभाळावा हे जेवढा अभिषेक बुवांना समजलं, उमगलं, तेवढा इतर कोणालाही उमगलं नाही. त्यांची कुठलीही चाल तुम्ही घ्या ती अशी पडत नाही, तिला बरोबर ती अशी खेचलेली राहते. त्याच्यामुळे ती किती वर्ष झाली तरी त्याची मोहिनी कमी नाही झाली बघा. कुठलंही त्यांचं पद घ्या. मी लहान सदाशिवाचं काम जे केलं होतं त्यावेळेला एक छोटं भजन कबीराचं होतं. बरोबर. मला ते म्हणायला आवडेल. वा, नक्की चालेल. आणि लोकांच्याही काही प्रतिक्रिया आल्या होत्या का तेही मला विचारायला आवडेल की या छोट्या सदाशिवाला बघून त्यावेळी, कारण ते नाटक इतकं गाजलं, इतके मोठे कलावंत, दिग्गज कलावंत ते नाटक बघायला यायचे. म्हणजे मला आज आठवलं, आम्ही कट्यारचे दिवस नावाचा कार्यक्रम करायचो. पणशीकर स्वतः असायचे, फैयाजताई असायच्या, सगळी गाणी आम्ही त्यातली घ्यायचो. अनेक वर्ष ते कार्यक्रम केले, पण अनेक वर्ष लोकांना ती गाणी आजही ऐकायचे. हे त्या गाण्याचं मोठं श्रेय आहे मला वाटतं. म्हणजे कन्हैयालालजी म्हणून जे जुने आपले काय म्हणायचं त्यांना, चित्रपट क्षेत्रामध्ये गाजलेले, तर त्यांच्यासाठी एक सीट आमची कायम ठेवलेली असायची. ते केव्हाही यायचे आणि ह्या नाटकाला येऊन बसायचे. म्हणून मग रसिकाग्रणी म्हणून त्यांचा सत्कारही बाबांनी केला होता. बाबांना उत्तम संगीताची जाणीव होती, त्यामुळे त्यांचा कान अतिशय उत्तम होता. त्यानंतर रविशंकरजींना हे नाटक बघायचं होतं, त्यामुळे त्यांच्यासाठी मग बाबांनी प्रयत्न करून एका दिवसात ते एकच दिवस उपलब्ध होते पुण्यात, त्यामुळे तो पुण्यात त्यांच्यासाठी खास शो केला. आणि त्यातली गाणी आणि वसंतरावांचा खासाहेब आणि भार्गवराम बाबांचा पंडितजी असे काही विलक्षण गाजले. त्यामुळे त्या नाटकाची मोहिनी अजूनही आहे. त्यामुळे म्हणून तर चित्रपट करावासा वाटला. हो, ठीक आहे. म्हणजे चित्रपटाविषयी मी बोलणार नाही जास्त, तो विषय वेगळा, पण चित्रपट करावासा वाटणं हा त्या विषयाचा, आशयाचा, गाण्यांचं यश आहे एवढं नक्की आपल्याला म्हणता येईल. तर त्यातलं मला ते सदाशिवच्या तोंडचं जे पद आहे ते मला ऐकूया. आ
भजना विण सारे दिन गेले भजना विण सारे बालपणा रमण्यात गमविला बालपणा रमण्यात गमविला यौवनात धन लौकिक प्यारे यौवनात धन लौकिक प्यारे दिन गेले भजना विण सारे दिन गेले मोहाबाई मूळ हरपले मोहाबाई मूळ हरपले मोहाबाई मूळ हरपले अजून शमेना तृष्णा करे अजून शमेना तृष्णा करे म्हणे कबीर साधू जन ऐका म्हणे कबीर साधू जन ऐका भक्त प्रभूचे तरले सारे भक्त प्रभूचे तरले सारे दिन गेले भजना विण सारे दिन गेले दिन गेले भजना विण सारे दिन गेले हो दिन गेले हो दिन गेले वा वा अभिषेकी बुवांच्या संगीत नियोजनामध्ये संगीतकार असण्यामध्ये किती मोठी गोष्ट होती. म्हणजे कट्यारच्या बाबतीत म्हणायचं तर कट्यारची सुरुवातच भैरवीने झाली. हो मुळात मैफिलीची सांगता भैरवीने आपण करतो, पण त्या नाटकाचं कथानक आणि त्याचा आशय म्हणून भैरवीने सुरुवात करणं. अगदी अगदी. आणि हा एक छोटासा किस्सा आहे. हा तर बडे गुलाम अली खां साहेबांनी जेव्हा एकदा ह्याची कल्पना सांगितली हा रागमालेची, बर तर त्याच्यामध्ये त्यांनी भैरवी ही सुरुवात आहे अशा पद्धतीचं त्यांचं काहीतरी बोलणं त्यावेळेला झालेलं होतं आणि ते दार्वेकर मास्तरांच्या कानावर गेलेलं होतं. बरं. त्यामुळे त्यांनी पहिली भैरवीनीच सुरुवात केली म्हणून ती भैरवी पहिली आली. बरोबर. आणि कुठल्याही एका नाटकाची घराण्याचा असतं Correct. आणि दुसऱ्याचा Correct. उदय हा त्यातला कथानकाचा भाग होता. Correct. पण त्याचं नियोजन तसं करणं ही योजना करणं हा विचारच किती मोठा होता. अगदी अगदी. आणि मला असं वाटतं की अभिषेकी बुवांच्या संगीत रचना नाट्य संगीताच्या संगीत नाटकाच्या बाबतीतला म्हटला तर तो आलेख खूप मोठा आहे. म्हणजे अगदी आपण ढोबळमानाने बघितला तर मत्स्यगंधा ते लेकुरे असं जर आपण विचार केला तर तो एक किती वैविध्य त्यामध्येही येऊ शकतं. त्यामुळे मला वाटतं शौनकजी ज्या नाट्यसंगीताच्या प्रांतातला एक महत्त्वाचा टप्पा ज्याला म्हणता येईल मत्स्यगंधा, तर गुंतता आम्हाला आज तुमच्याकडनं ऐकायला आवडेल आणि त्यावेळेची काही आठवण असेल तर तीही. खरं म्हणजे मत्स्यगंधा, कट्यार, लेकुरे हे सगळं माझ्या जन्मा अगोदरच आहे. म्हणजे रघुजी माझ्यापेक्षा मोठे आहेत त्याच्यावर कळत वयानी. पण त्यामुळे मला आठवणी अशा काही नाही आहेत. म्हणजे बाबांनी सांगितलं. पण बाबांच्या मागे मैफिलीत गाता गाता मी आम्हाला कधी
नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा भावसंगीताची शिकवलं गेलं नाही. समोर बसून नाट्यसंगीत शिकवतात वगैरे असं कधीच नाही. आम्हाला संथा मिळाली ती शास्त्रीय संगीताचीच मिळाली. नाट्यसंगीत, भावसंगीत हे बाबा म्हणायचे की ऐकून त्याचे संस्कार करून घ्यायचे असतात आणि शिकायचं असतं. समोरासमोर बसून गुरुच्या मागे गाऊन गुरु कसा प्रेझेंट करतोय, शब्दांना कुठल्या महत्त्व देतोय, काव्याला किती महत्त्व देतोय, तिन्ही गान प्रकार आहेत, तिन्ही चारी, त्याच्यामध्ये फरक कसा गुरु ठेवतोय. हे शास्त्रीय संगीत आहे, अमूर्ततेकडे जाणारं संगीत आहे, जिथे शब्दांचा प्रभाव कमी होतो आणि सुरांचे परमिटेशन कॉम्बिनेशन्स जे आहेत त्याला जास्त महत्त्व दिलं. अमूर्ततेकडे जाणारा, जिथे काव्याला कमी महत्त्व आहे आणि सुरांच्या ज्या एक ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणतो की सगळ्यात म्युझिक हे सगळ्यात ॲबस्ट्रॅक्ट आर्ट आहे. कारण न दिसणारं पेंटिंग आहे. तुम्ही इमॅजिनरी स्वरचित्र काढत असतात आणि लोक ऐकणारे ते आपल्या डोळ्यासमोर उभं करत असतात आणि प्रत्येकाला ते चित्र वेगळंही दिसतं. मग उपशास्त्रीय संगीत हे जास्त रोमॅन्टिसिझमकडे किंवा काव्यालाही महत्त्व आहे आणि त्यात रागसंगीतालाही महत्त्व आहे. असं नाट्यसंगीत हे परफेक्ट मिक्सचर आहे. करेक्ट. भावसंगीत आणि शास्त्रीय संगीताचं, की काव्यालाही महत्त्व आहे. पद म्हणतो आपण, तिथे भावगीत किंवा गीत किंवा काव्य म्हणत नाही, पद म्हणतो. तर काव्यालाही महत्त्व आहे आणि शास्त्रीय संगीताचा तेवढाच त्याच्यात सहभाग आहे. बरोबर. आणि भावसंगीतात त्याच्या शब्दातच लिहिलं आहे की त्याचा भाव प्रकट व्हावा. कवीला जे सांगायचं आहे त्याला तुम्हाला ते प्राधान्य दिलं पाहिजे. तर ह्या गोष्टी सगळ्या बाबांच्या मागे साथ करून आम्ही शिकलो की ते कसं. त्यामुळे गुंतदार हृदय त्याचाच एक भाग आहे. मी त्यांच्या मागे गाता गाता शिकलोय, प्रयत्न करतो. आवडेल ऐकायला. गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे गुंतता गुंतता हृदय हे कमलदलांच्या पाशी गुंतता हृदय हे कमलदलांच्या पाशी हा प्रणयगंध परिमळे हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता या इथे या इथे जाहला या इथे जाहला या इथे या इथे जाहला या इथे जाहला या इथे या इथे जाहला या इथे जाहला या इथे जाहला संगम दो सरितांचा सरितांचा या इथे जाहला संगम दो सरितांचा प्राक्तनी आपुला योग इथे भेटीचा अद्वैत आपुले घडता त्या तीर्थाशी अद्वैत आपुले घडता त्या तीर्थाशी हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे कमलदलांच्या पाशी हा प्रणयगंध परिमळे
तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता गुंतता गुंतता. वा. गोष्टी गाण्यांच्या. मला वाटतं गोव्याच्या मातीतच कलेचा एक वेगळा वास आहे असं मी म्हणेन. कारण जसं ह्यांचं मूळ गोवा तसंच तुमचंही मूळ म्हणजे कोल्हापूरच्या अंबाबाईचे खरं तर तुमचे जे पूर्वज आहेत ते कोल्हापूरच्या अंबाबाईचे मूळ पुरोहित खरं म्हणजे. पण पेडण्याच्या पणशी गावामध्ये तुम्ही होतात आणि म्हणून पणशीकर असं नाव पडलं. पण तो जो आजोबांचा वडिलांचा संस्काराचा धागा होता तो कुठेतरी होता आणि मग त्यातनंच पहिलं नाटक मला वाटतं सुवर्णतुला या नाटकातनं तुम्ही रंगमंचावर प्रवेश केलात. तर ती सुरुवात कशी झाली? आत्ता जेव्हा मी मागे वळून बघतो त्यावेळेला मला हे असंच म्हणजे फारच म्हणजे ज्याला म्हणतात ना की तुम्हाला कुठेतरी तो सुचवत असतो, तुमच्याकडनं करवून घेत असतो, फक्त तुम्हाला त्यावेळेला कळत नाही. मी तिसरीमध्ये असताना म्हणजे माझं गाण्याचं काहीही बॅकग्राऊंड नव्हतं. बरं. तरी आमच्या आगाशे मास्तरांनी मला गाण्यासाठी का निवडलं, नाटकासाठी का निवडलं हे आत्ता कळतं. पण त्यावेळेला मी तो रोल केला आणि मला भूमिका पण मला नारदाची मिळाली होती. वा. म्हणजे जो आम्ही सगळे गायक हे नारद स्वरूप आहेत असंच मानलं जातं. त्यामुळे तिथूनच माझी सुरुवात झाली असं म्हणता येईल. म्हणजे खऱ्या अर्थाने गाण्याला सुरुवात तिथे झाली. पण रंगमंचावर पहिलं पाऊल त्या न कळत्या वयात जेव्हा ठेवलं, संस्कार तर मिळत गेले पण त्यावेळची अशी काही आठवण, काही घडलेली गोष्ट, लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया? नाही, फक्त म्हणजे मी नारद म्हणून चांगला दिसलो असं लोकांनी सांगितलं आणि माझ्याबरोबर आरती अंकलीकर कृष्ण होती. त्यामुळे ती कृष्ण म्हणून चांगली दिसली कारण ती त्यावेळेपासूनच ती गात होती. मग त्यावेळेला माझा गाण्याचा काही संबंधच नव्हता त्यावेळेला. पण असं करत करत मी आलो आणि त्यानंतर मग पुढे कट्यारमध्ये काम केलं. असं ज्याला म्हणतात की मग मधल्या वेळेमध्ये फक्त मग बाबांना वाटलं की जरा थोडं गाणं शिकायला पाहिजे ह्यानी, म्हणून मग मी मोहनदास नार्वेकर म्हणून त्यांच्याकडे शिकत होतो. त्यानंतर वसंतराव कुलकर्णींच्या क्लासमध्ये आम्ही शिकत होतो. त्यामुळे तसे थोडे थोडे संस्कार सुरू होते. बरोबर. पण नारदांनी सुरुवात केली अगदी असं म्हणायला हरकत नाही. नक्की. आज सुवर्णतुला मधलं त्यावेळेचं काही नक्की नक्की मला थोडंसं आठवतंय, मी म्हणतो ते. चालेल. नारायण 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 नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन, कमलापति कमल नयन, कमलापति कमल नयन, भयहारण भवतारण, भयहारण भवतारण, नारायण 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 नारायण. तू धरणी तूच गगन, तू धरणी तूच गगन, तूच आप तेज पवन, तूच आप तेज पवन, तू स्थिति लय रजनी दिन, तू स्थिति लय रजनी दिन, तू स्थिति लय रजनी दिन, तूच कार्य तू कारण, तूच कार्य तू कारण, नारायण 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 नारायण.
नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन, नारायण 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 नारायण. म्हणजे रघुदादा त्यावेळचा नारद आज पुन्हा एकदा तुमच्या डोळ्यासमोर नक्की उभा राहिला असेल, नक्कीच. स्वतः साकारलेला. अगदी अगदी अगदी. मी काहीही नाटकातलं काही येत नव्हतं, गाण्यातलं काही येत नव्हतं, पाठांतर नव्हतं, असं सगळ्या त्या ह्याच्यामध्ये झालं बाबा ते. नाही तो लोकांना प्रयोग आवडला म्हणून मी बरोबर. तिसरीत केला होता, तो चौथीत परत करायला लावला. वा, कलाकाराचं हे श्रेय असतं आणि ती एक शाबासकी किंवा दाद ही मिळावी लागते. शौनकजी, तुमच्या बाबतीत पहिला परफॉर्मन्स म्हणजे पहिला स्टेज परफॉर्मन्स हा कधी झाला आणि वडिलांची शाबासकी मिळाली का कधी? मला असं खरं आठवत नाही आहे की पहिला काय असतं की पहिले जे 100-150 परफॉर्मन्स असतात ना ते ट्रायल आणि एररमध्येच जातात की तुम्ही शिकत असता. की भीमसेनजी मला एकदा म्हणाले होते, हे बघ तुझ्याकडे एवढं असतं पण तुला मैफिलीमध्ये एवढंच दाखवायचं असतं, ते काय दाखवायचं असतं याच्यावर विचार कर. खरं. तर ते शोधता शोधता पहिल्या 100 मैफिली निघून जातात. त्यामुळे लोक म्हणतात की माझी पहिली मैफिल 5व्या वर्षी झाली. मला त्याला काही अर्थ म्हणजे काही असतात कुमारजींसारखे बरोबर मागच्या जन्मीचं घेऊन आलेले की जे लहानपणापासूनच तेवढे प्रगल्भ गायकी असते. बरोबर. पण नाहीतर पहिले 100-150 तुम्ही चाचपडतच बसत असता कार्यक्रमात काय सादर करायचं. पण मला आठवतं पूर्वी आमच्या लहानपणी जेव्हा फक्त दूरदर्शन होतं तेव्हा किलबिल आणि सांता कुकडे म्हणून कार्यक्रम हो हो. त्याच्यात माझा मी पहिल्यांदा गायलो होतो. वा. मी 4थीत 5वीत असेल, 5वी का 6वीत. आणि मी चांदनी केदार म्हणून राग गायलो. अच्छा, बरं. आणि तेव्हा म्हणजे आमच्या आत्या दीदी लताबाई यांचा बाबांना फोन आला होता की अरे तुझा मुलगा गातो, मला माहीत नव्हतं. वा. बाबांकडनं शाबासकी अशी मिळाली नाही पण बाहेरनं बाबांना फोन ती बाबांनी तुमच्यापर्यंत पोहोचवली. त्यांच्या डोळ्यात कळायचं मला. कळायचं. करेक्ट. त्यांचे डोळे इतके बोलके होते की राग आणि प्रेम दोन्ही डोळ्यात दिसायचे. अगदी खरं आहे की तोंडावर किशोरीताईंनी सुद्धा माझं कधीच कौतुक केलं नाही. बरोबर. पण लोकांना सांगताना किंवा लोक त्यांना सांगतात मग ते मला नंतर सांगायचे वगैरे असं ते, पण समोर कधीच नाही. ती दोन्ही काही ऋषितुल्य व्यक्तिमत्व होती आणि त्यांच्याकडनं त्यांचा राग, लोभ, प्रेम हे सगळं तुम्हाला मिळणं, त्यांच्या सानिध्यात राहणं मोठी शिक्षण होतं आणि जडणघडणीचा भाग होता की त्यांची छाया जरी तुमच्यावर पडली तरी तुम्ही मोठे होता. खरं असं. पण आज तुम्ही दोघंही इतकं कृतज्ञतेने त्या दोघांचं जे वर्णन करताय किंवा आपल्या सगळ्याच व्यक्ती ज्या आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडणाऱ्या असतात त्यांच्याविषयी तुम्ही बोलताय, तर मला असं वाटतं की आज या भागाची सांगता करताना आपण अवघे गरजे पंढरपूर जर तुमच्या दोघांकडनं आम्हाला जरूर ऐकायला मिळालं. मी आणि रघुजींनी एकत्र भरपूर कार्यक्रम, असंख्य कार्यक्रम केलेले आहेत. म्हणूनच आज तुम्हाला दोघांना एकत्र काही गोष्टी आम्ही बसवल्या आहेत एकत्र, त्यापैकी अवघे गरजे पंढरपूर. मला असं वाटतं आणि या नाटकाला मी होतो. हे माझ्या जन्मानंतरचं नाटक आहे. त्यामुळे अजित कडकडे असायचे, त्या प्रकाश घांगरेकर, ते मला चांगलं आठवतं. मी ती जी हे असते जिथे ऑर्गन ठेवतात आणि तिथे मी साई व्यंकरच्या मांडीवर डोकं ठेवून खूप वेळा ते नाटक पाहिलंय. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो त्याच्यात. नक्की. मला वाटतं प्रेक्षकांना मी आज नक्की सांगते की या सुरांनंतर मी बोलणार नाही, पण या दोघांशी आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत आणि त्या दोघांशी गप्पा मारण्यासाठी पुन्हा एकदा पुढच्या भागात आपण भेटणार आहोत. आज इथेच या सुरांनी सांगता करूया. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर,
अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर नामाचा गजर नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर टाळ घोष कानी येती 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 ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती नामरंगी रंगले हो नामरंगी रंगले हो नामरंगी रंगले हो नामरंगी रंगले हो चंद्रभागा तीर चंद्रभागा तीर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर नामाचा गजर नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर देव दिसे ठाई ठाई देव दिसे ठाई ठाई देव दिसे ठाई ठाई देव दिसे ठाई ठाई भक्तलीन भक्ता पायी भक्तलीन भक्ता पायी सुखालाही आला या हो सुखालाही आला या हो आनंदाचा पूर आनंदाचा पूर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर